हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचं रेखा इंडियन मॉम ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? तर माझं चालू आहे नाईटचं रुटीन. तर आता मी अंडे टाकलेले आहेत आणि आज म्हटलं आज उकडलेल्या अंड्याचीच भाजी करत आहे. जास्त कोणाला जेवायचं नव्हतं, थोडं थोडं जेवायचं होतं म्हणून 2 अंडे टाकलेले आहेत आता. आणि ते 2 अंडे फोडून म्हणजे जसं की आता उकडून घेतले तर त्याचे काप काप करून घेणार आहे किंवा हातानेच हे करणार आहे. असे तोडून छान रश्श्याची भाजी करत आहे मी इथे. तर आता 2-3 लसणाच्या कळ्या, अद्रक आणि थोडं टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि थोडासा छोटासा खोबऱ्याचा तुकडा मी घेतला होता आणि हे सगळं टाकून आता इथे मी याचं एक फाईन पेस्ट बनवून घेणार आहे. तर रेखा वानखडे 10 इंस्टा ID आहे, जेणे फॉलो नसेल केलं तर नक्की करा. वानखडे 10 आहे आणि बघता व्हिडिओला लाईक करून द्या. सोबतच संस्कृत चॅनलला रेखा वानखडे ब्लॉग तिकडे सगळे फिल्मचे व्हिडिओ असतात, तिकडे जाऊन सुद्धा सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेही ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर इथे माझा फाईन पेस्ट तयार आहे. तर भाजीसाठी धुतली ही केकची कढई होती, जी केक करून काढी झाली आहे. पण परत आठवलं, बघा मी काढून ठेवली की नको, दुसरी आहेच घासलेली तर याच्यामध्येच करून घेणार. तर आता केकच्या कढई छोटे केक असले तर त्याच्यामध्ये ठेवत असते, तर त्याच्यात न ठेवता भाजीच्याच कढईत भाजी करून घेत आहे. तर इथे जितकं आपल्याला लागते तितकं तेल टाकून घेतलेलं आहे. मी टाकलेलं आहे 2 माप. कमी जास्त तुम्हाला जितकं तुम्ही भाजीत खाता तितकं. तर आता करून घेणार आहे इथे अंड्याची भाजी. तर पटापट आवरून घेत होते कारण आज कमीच जेवायचं होतं, तरी आज लवकरही करायचं होतं कारण मुलांना झोपा येत होत्या. बरेचदा एखाद्या वेळेस काय होतं की लवकर झोपायचं हे असतं, तशा पद्धतीने नाही तर मग चांगलं खूप वेळपर्यंत झोपतच नाही. तर मलाही वाटत होतं की आज लवकर करावं आणि थोडं लवकर झोपावं. तर आज खूप लवकर बसले होते, मी 7लाच बसले होते स्वयंपाक करायला. एरवी मी खूप वेळाने करते, 8-8:30च्या दरम्यान. तर आज मी 7लाच बसले होते स्वयंपाकाला.
इथे घेतलेलं आहे कणिक गाळून आणि चाळण्याने चाळून घेतलेलं आहे. तर आता मळून घेत आहे पटापट. तर आज मी जसं सांगितलं कमीच होतं म्हणून आज परातीत नाही ताटातच घेतलेलं आहे हे करून. तर आधीच थोडं नरमच करून घेत आहे म्हणजे जेणेकरून जास्त रेस्ट त्याला द्यायची आवश्यकता नाही, तसं नेहमी देत असते. तर चांगलं स्मूथ करून घेत आहे आताच. म्हणजे जर वेळेवरही करायचे असले पटापट तरी थोड्या चांगल्या आल्या पाहिजे. तर आता स्मूथ करण्याच्या घाईत झालं होतं थोडंसं माझं पातळ, तर त्याच्यावर आता मी कणिक घेत आहे करून आणि चांगलं छान मळून घेत आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. एक व्हिडिओ लाईक करायला बस सेकंद लागतो तुम्हाला, तर प्लीज लाईक करून द्या. याच्यात कुठलेही तुमचे पैसे जाणार नाहीत लाईक करायला. जर वाटलंच तुम्हाला थोडं जरी की व्हिडिओ चांगला आहे तर प्लीज कमेंट्स करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे जर तुम्हाला ब्लॉगची नोटिफिकेशन बघायची असते, जर व्हिडिओचे म्हणजे जे सगळे ब्लॉग आहेत ते बघायचे असले तर तुम्हाला प्रत्येक ब्लॉगची नोटिफिकेशन्स आधीच येते आणि तुम्हाला ब्लॉग सगळ्यात आधी बघायला मिळते. तर इथे कणिक घेतलेली आहे. आता मग मी हल्ल्यामुळे पटापट चपात्या करून घेत होती. तर आता पटापट चपात्या करत होती आणि आणखी म्हणजे पूर्ण चपात्या करीपर्यंत आणि नंतरही मग ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायचा होता याच्यानंतरचा सुद्धा. पण मध्येच मग पार्लरमध्ये लेडीज आली तर मला स्वयंपाक करता करता जावं लागलं. तर मग हा म्हणजे अधुरा ब्लॉग राहिला पूर्ण क्लिनिंग वगैरेचा. तर नंतर क्लिनिंगचा ब्लॉग आणखी बनवलेला आहे, तो सुद्धा नक्की वॉच करा कारण तो सुद्धा मी टाकणार आहे आजच किंवा मग उद्या टाकणार आहे तो ब्लॉग. तर किचन क्लिनिंगचा ब्लॉग नक्की बघा आणि परत सांगते यासुद्धा व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि रेखा मराठी ब्लॉग एक चॅनल आहे ते सुद्धा तिकडे जाऊन नक्की वॉच करा. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.